नमस्कार मित्रहो, मी आहे प्रवीण पाटील आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तुमच्या डीमॅटच्या अकाउंटमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा त्याचबरोबर ट्रेडिंग करणार असाल, तर यामध्ये मूलभूत फरक काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण का बरेचसे लोकं स्वतःच्या डीमॅट अकाउंटमध्ये कधी ट्रेडिंग करत असतात, कधी गुंतवणूक करत असतात. कधी-कधी गुंतवणूक म्हणून घेतलेले शेअर्स जे आहेत ते ट्रेडिंगच्या पर्स्पेक्टिव्हने विकून टाकतात. तर कधी-कधी ट्रेडिंग म्हणून घेतलेला स्टॉक लॉस झाला म्हणून ते गुंतवणुकीमध्ये कन्व्हर्ट करून टाकतात. तर हे बिलकुल चुकीचं आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, की गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करावी? मुळात मित्रहो, गुंतवणूक ही तुम्ही योग्य क्वालिटीचा स्टॉक जेव्हा केव्हा त्याच्या मूलभूत किमतीच्या म्हणजे फेअर व्हॅल्युएशनच्या खाली आलेला असतो, तेव्हा तुम्ही तो स्टॉक बाय करून एका विशिष्ट कालावधीसाठी वाट पाहण्याची गरज असते. जेणेकरून तो स्टॉक त्याच्या मूलभूत किमतीला जावा आणि तुम्हाला योग्य तो परतावा मिळावा. याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस लावत नाही. जर तो स्टॉक तुमच्या बायिंगच्या विरुद्ध दिशेने जर गेला म्हणजे खाली पडला, तर तुम्हाला बराचसा कालावधी वाट पाहायची तयारी असल्यामुळे तुम्हाला स्टॉप लॉस लावून तो स्टॉक लॉसमध्ये बुक करण्याची गरज नसते. याच्यासाठी काही एक्सेप्शन्स असू शकतात, पण मुळात गुंतवणूक ही करायची असते आणि वेट आणि वॉच करायचं असतं. ट्रेडिंगमध्ये याच्या नक्की उलटं होतं. ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही एका विशिष्ट कालावधीसाठी तो स्टॉक बाय किंवा सेल करता आणि तो स्टॉक जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे वाढला किंवा खाली पडला नाही, तर तो तुम्हाला स्टॉप लॉस लावून लॉस बुक करायला लावतो. याला ट्रेडिंग म्हणतात. आता ट्रेडिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. पण ट्रेडिंगमधला आणि गुंतवणुकीतला मूळ फरक म्हणजे गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी केली जाते. ट्रेडिंग हे अल्पकाळासाठी असतं. गुंतवणूकमध्ये तुम्ही स्टॉप लॉस लावत नाही आणि ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस हा मस्ट असतो. चला तर जाणून घेऊयात आणखीन माहिती. गुंतवणुकीची वेगवेगळी साधने कोणती आहेत? एकतर तुम्ही इक्विटीमध्ये डिलिव्हरी बेस्ड वेगवेगळे स्टॉक्स घेऊ शकता किंवा जर तुम्हाला इंडेक्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर निफ्टी बीज किंवा बँक निफ्टी बीज याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली इंडेक्समध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही वन टाईम इन्स्टॉलमेंटमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला म्युच्युअल फंडप्रमाणे एस-आय-पी करायचं असेल, तरी तुम्ही तुमचे स्वतःचे नियम बनवून एस-आय-पी सुद्धा करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी कोणता अभ्यास गरजेचा आहे? याच्यासाठी 2 गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे मित्रहो. एक तर फंडामेंटल एनालिसिस. तर कंपन्यांचं फंडामेंटल एनालिसिस करण्यासाठी त्यांचे जे तिमाहीचे निकाल जे जाहीर झालेले असतात, त्या तिमाहीच्या निकालांवरून वेगवेगळे रेशोज तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर प्राईस टू अर्निंग, प्राईस टू बुक, फ्री कॅश फ्लो, डेट टू इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, रिटर्न ऑन इक्विटी असे वेगवेगळे रेशोज असतात. बऱ्याचदा गेल्या 10 वर्षात त्या पर्टिक्युलर कंपनीचे हिस्टॉरिकल रेशोज कसे आहेत आणि ते आत्ता जर खराब किंवा चांगले झाले असतील, तर त्या पद्धतीने तुम्हाला योग्य संधी साधून स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असते. उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा रिलायन्स गेल्या 10 वर्षासाठी पीईचं त्याचं व्हॅल्युएशन म्हणजे प्राईस टू अर्निंग एव्हरेज हिस्टॉरिकल जी रेंज आहे ती 16 ते 18 असेल समजा आणि काही कारणांमुळे स्टॉक हा खाली पडला आहे. फंडामेंटली तो चांगला स्टॉक आहे, पण केवळ काही कारणांमुळे तो तात्पुरता खाली पडल्यामुळे समजा त्याचं पीई व्हॅल्युएशन 12 वर गेलं, 11 वर गेलं, तर हा स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी नक्कीच चांगला ठरू शकतो. त्याच पद्धतीने जर पीई व्हॅल्युएशन खूप जास्त झालं, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक न करता वेट अँड वॉच केलेला चांगला. आता हे झालं फंडामेंटल एनालिसिस. फंडामेंटल एनालिसिस बरोबर तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेक्टरचं स्टेटस कसा चालू आहे, त्याचं इकॉनॉमी बरोबरचं कोरिलेशन कसं आहे, देशाची अर्थव्यवस्था आता कुठल्या स्टेजला आहे, मंदी पुढे येणार आहे का कंपन्यांची ग्रोथ होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, व्याज दर कसे चालू आहेत, महागाईचा दर काय आहे, ह्या वेगवेगळ्या गोष्टींची अ, मूलभूत माहिती घेणं फार गरजेचं आहे. ही जर माहिती तुमच्याकडे असेल मित्रहो, तर बऱ्याचदा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगले संधी असताना तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता गुंतवणूक ही कोणासाठी उपयुक्त असते? गुंतवणूक ही अशा लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते, जे लोकं
स्टॉक मार्केटकडे फुल टाईम बिझनेस म्हणून बघू शकत नाहीत. जे स्वतःचा व्यवसाय करतात, स्वतःचं नोकरी करतात आणि याच्यामध्ये जास्त लक्ष घालू शकत नाहीत. अशा लोकांसाठी गुंतवणूक हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, तर म्युच्युअल फंडमध्ये बरेचसे लिमिटेशन्स असतात. लॉक इन पिरियड असतो. त्याच्यानंतर ते पर्टिक्युलर इंडेक्समध्येच घालतात. जर तुम्हाला समजा कोटक महिंद्रासारखी बँक एखादी फार कमी किमतीत मिळत आहे, तर फक्त कोटकमध्ये इन्व्हेस्ट करणारे म्युच्युअल फंड्स नसतात. तर तुम्हाला स्वतःच्या डीमॅट अकाउंटमध्येच कोटक महिंद्रासारखा स्टॉक घ्यावा लागतो आणि असं केल्यामुळं बऱ्याचदा तुम्हाला डिस्काउंटेड रेटला चांगले स्टॉक्स मिळतात आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने वाट पाहिली तर तुम्हाला म्युच्युअल फंडपेक्षा सुद्धा चांगला परतावा मिळू शकतो. तर अशा लोकांसाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय ठरू शकतो. ज्या लोकांना रोजच्या ट्रेडिंगमधून खूप मानसिक तणाव जाणवतो, अशा लोकांसाठी सुद्धा गुंतवणूक हा योग्य पर्याय ठरू शकतो. त्यांनी ट्रेडिंग न केलेलं चांगलं. आता कालावधीचा जर विचार केला तर असं सांगण्यात येतं की चांगल्या पद्धतीचा परतावा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही 3, 5 ते 10 वर्षापर्यंत वाट पाहण्याची तयारी ठेवली पाहिजे. बऱ्याचदा गुंतवणुकीमध्ये भरपूर हेलकावे येतात परताव्यामध्ये आणि जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर तो परतावा मिळाला नाही तर तुमची आणखीन काही वर्ष वाट पाहण्याची तयारी असायला हवी. याच्यामध्ये मूळ अझम्पशन असं आहे मित्रहो की ज्या स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ते फंडामेंटली चांगले स्टॉक्स आहेत. परताव्याची अपेक्षा. आता परतावा हा आपण इंडेक्स बेस्ड कंपेअर करू शकतो. स्टॉक बेस्ड जर कंपेअर केला तर वेगवेगळ्या स्टॉक्सचे परतावे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. म्हणून आत्ता आपण फक्त इंडेक्स शी संदर्भात बोलूयात. इंडेक्स सेन्सेक्स घ्या, निफ्टी घ्या. गेल्या 30 वर्षातला सेन्सेक्सचा जर तुम्ही ॲव्हरेज परतावा जर पाहिला, सरासरी परतावा पाहिला, तर तो वर्षाकाठी 13% पर्यंतचा आहे. त्याच्यामुळे इतर कोणत्याही साधनांपेक्षा हा नक्कीच चांगल्या पद्धतीचा रिटर्न मानला जाऊ शकतो. आता गुंतवणुकीचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो मी आत्ताच बोललो, की इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या साधनांपेक्षा जास्त परतावा तुम्हाला गुंतवणुकीतून, शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीतून मिळू शकतो. आता इतर साधने म्हणजे काय? जर तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलं असतील, जर तुम्ही जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल किंवा तुम्ही एफ-डी ठेवली असेल, तर याच्यामधून जे तुम्हाला रिटर्न्स मिळतात त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त रिटर्न्स तुम्हाला योग्य गुंतवणूक करून योग्य कालावधीसाठी संयमाने वाट पाहिलीत तर मिळू शकतात. आता दुसरा फायदा काय आहे? ट्रेडिंग बरोबर जेव्हा आपण गुंतवणुकीचं कंपॅरिझन करतो, तर ट्रेडिंगला भरपूर वेळ द्यावा लागतो. पण गुंतवणुकीसाठी तितकासा वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही आणि मार्केटला तुम्ही डे इन, डे आउट निरीक्षण करण्याची गरज नाही. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये मोठं करेक्शन येतं, जसं कोरोनाच्या वेळी आलं होतं किंवा आत्तासुद्धा मार्केटमध्ये बऱ्याच अंशी करेक्शन आलेलं आहे. तर चांगल्या पद्धतीच्या कंपन्या, चांगल्या क्वालिटीच्या कंपन्यामध्ये जर तुम्ही योग्य पद्धतीने आता गुंतवणूक करून ठेवलीत आणि डायव्हर्सिफिकेशन केलं, तर तुम्हाला बऱ्याचदा याचा फायदा होईल. त्यामुळे कमी वेळ आपल्याला द्यावा लागतो, हा एक याचा फायदा आहे. जसं ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस मस्ट आहे, तसं इथं स्टॉप लॉस नसल्यामुळे बऱ्याचदा तुम्ही घेतलेला ट्रेड भलेही घेतलेली गुंतवणूक ही लॉसमध्ये गेली तरी तुम्हाला ती बुक करायची गरज नाही. तो लॉस पेपरवरती असतो त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास जरी जाणवत असेल, तरी ॲक्चुअल बुक केल्यानंतरचा जो लॉस आहे, तो तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलीफ मिळतं. बऱ्याचदा तुम्ही स्टॉक खाली पडल्यानंतर जर तुमच्याकडे आणखीन कॅपिटल असेल तर ॲव्हरेज करू शकता आणि याचा फायदा म्हणजे तुमची ॲव्हरेज एंट्री प्राइस ही खालच्या बाजूला येते. त्याच्यामुळे परतावा अधिक चांगला मिळण्याची शक्यता याच्यातून वाढते. एस-आय-पी मधून नेमकं हेच साध्य होतं. आता लिव्हरेज नसल्यामुळे दिवाळखोरीचा धोका कमी आहे. म्हणजे काय? जर तुमच्या अकाउंटमध्ये ₹5,00,000 असतील तर तुम्ही गुंतवणूक करताना डिलिव्हरी बेस्ड कोणताही स्टॉक जर बाय करत असाल तर केवळ आणि केवळ ₹5,00,000च तुम्ही बाय करू शकता. म्हणजे याच्यामध्ये ॲडिशनल लिव्हरेज ब्रोकर किंवा एक्सचेंजकडून मिळत नाही आणि हे मिळालं नसल्यामुळे समजा तो स्टॉक उद्या 50%, 60% जरी पडला दुर्दैवाने, तरीसुद्धा तुम्ही दिवाळखोरी म्हणजे कंप्लीटली तुमचे पैसे झिरो होण्याची शक्यता नसते. दुसरे फायदे म्हणजे जे छोटे फायदे आहेत आपण म्हणू शकतो. तुम्हाला गुंतवणूक जर केली असेल तर पिरियॉडिकली तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळत जातो. गुंतवणूक साहजिकच तुम्ही वर्षाकाठी मोजकेच गुंतवणुकीचे निर्णय घेत असल्यामुळे ब्रोकरेज किंवा बाकीचे जे ट्रान्झॅक्शन कॉस्ट असतात, ते बरेचशा कमी होतात ट्रेडिंगच्या मानाने. इन्कम टॅक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल, तर लाँग टर्म कॅपिटल गेन हा मॅक्सिमम 10%च असल्यामुळे तिथे इन्कम टॅक्स सुद्धा तुम्हाला कमी द्यावा लागतो.
हे झाले आता गुंतवणुकीचे फायदे. आता आपण बोलूयात गुंतवणुकीच्या तोट्यांबद्दल. तर सगळ्यात मोठा तोटा जो आहे, तो ट्रेडिंग बरोबर कंपेअर न करता आपण याला इतर गुंतवणुकीच्या साधनांबरोबर कंपेअर करू. इतर साधने म्हणजे जसं मी सांगितले एफ-डी किंवा जमीन, सोने याच्यामध्ये मित्रहो इतक्या पद्धतीचे परताव्यामध्ये हेलकावे नसतात जितके गुंतवणुकीमध्ये असतात. आता तुम्ही एफ-डी जर केली असेल तर दर महिन्याला, दर 6 महिन्याला, दर क्वार्टरला जेवढे इंटरेस्टची रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. पण गुंतवणुकीमध्ये तसं होतं का मित्रांनो? नाही. कधी-कधी तुम्हाला 3-4 वर्ष सुद्धा वाट पाहावी लागू शकते. तर याची जर तयारी असेल तर आणि तरच तुम्ही गुंतवणूक हा पर्याय म्हणून निवडलेला चांगला. पुढचा धोका म्हणजे तोटा आहे, की घेतलेल्या धोक्यापेक्षा कमी परतावा. म्हणजे काय? इथे गुंतवणुकीमध्ये ज्या पद्धतीची रिस्क तुम्ही घेता, त्या पद्धतीचे रिटर्न्स तुम्हाला मिळत नाही. हा पॉइंट स्पेसिफिकली ट्रेडिंग बरोबर जेव्हा तुम्ही कंपेअर करता, तेव्हा तुम्हाला जाणवतो. तर हे ओळखायचं कसं? तर याच्यासाठी एक रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स म्हणून कॉन्सेप्ट आहे. त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. पण आता तुर्तास एवढंच लक्षात घ्या, की जितका धोका तुम्ही घेता ट्रेडिंगमध्ये आणि गुंतवणुकीमध्ये, त्या धोक्याच्या मानाने तुम्हाला गुंतवणुकीमध्ये कमी परतावा मिळतो. लांब वेळेचा ड्रॉडाउन हा एक दुसरा गुंतवणुकीचा तोटा आहे. म्हणजे काय? समजा तुम्ही रिलायन्सचा स्टॉक बाय केला आणि तुम्हाला हिस्टॉरिकल रिटर्न्सवरून असं जाणवलं, की ॲव्हरेज 10% सरासरीचे रिटर्न तुम्हाला मिळणार आहे. तर पुढच्या 5 वर्षासाठी समजा ₹2,000 चा रिलायन्सचा स्टॉक तुम्ही आता बाय केला. तर साधं व्याजाने आपण सिंपल इंटरेस्टनी कॅल्क्युलेट केलं तर 5 वर्षानंतर तो 2,000 चा स्टॉक 3,000 ला जाणं अपेक्षित आहे. असं होऊ शकतं गुंतवणुकीमध्ये, की 3 वर्ष हा स्टॉक 2,000 पेक्षा कमी लेव्हललाच राहिला. पण शेवटच्या 2 वर्षामध्ये याच्यामध्ये चांगली उसळी आली आणि 5 वर्षानंतर तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे 3,000 ला गेला. जर तुमची शिस्त योग्य पद्धतीची असेल तर नक्कीच तुम्ही 5 वर्षानंतर 3,000 ला बुक करून ठरवलेल्या पद्धतीनुसार तुम्हाला वर्षाकाठी 10% चं व्याज मिळवू शकता किंवा रिटर्न मिळवू शकता. पण 3 वर्षाचा जो वेटिंग पिरियड आहे मित्रांनो, याला ड्रॉडाउन म्हणतात, टाईम ड्रॉडाउन. म्हणजे तुम्ही घातलेल्या गुंतवणुकीपेक्षा कमी रक्कम राहिली, ती किती वेळेसाठी राहिली, हे पिरियड म्हणजे टाईम ड्रॉडाउन असतो आणि तो जितका लांब असेल तितकं तुमचं गुंतवणुकीमधला विश्वास हा अढळ न राहता हळू डळमळायला लागण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे गुंतवणुकीचा हा एक तोटा मानला जातो. दुसरा एक महत्त्वाचा तोटा म्हणजे गुंतवणूक जरी तुम्ही केली, करताना ते फार सोपं असतं, पण बाहेर केव्हा पडायचं हे कळत नाही. याच्यासाठी बेस्ट उदाहरण म्हणजे येस बँक. येस बँक मित्रहो, जर तुम्ही 2007 ला जेव्हा मार्केटचं करेक्शन झालं, तेव्हा जर घेतला असता, तर कदाचित तो तुम्हाला ₹20 ला मिळाला असता. 2017 साली म्हणजे 10 वर्षानंतर तो स्टॉक ₹400 ला ट्रेड करत होता. म्हणजेच तुम्हाला 20 पटीने तुमची गुंतवणूक वाढली होती. पण पुढच्या 3 वर्षामध्ये तो स्टॉक परत ₹20 ला गेला. आता विचार करा, जर तुम्ही 2017-18 ला जेव्हा तो स्टॉक पडायला चालू झाला, तेव्हा जर तुम्ही गुंतवणूक ही माझी 20 वर्षाची असं समजून जर वाट पाहिली असती, तर नक्कीच तुमच्या हातात आजच्या घडीला 20 वर्षानंतर काहीच राहिलं नसतं. म्हणूनच गुंतवणूक भलेही तुमची जास्त कालावधीसाठी असेल, तरीही तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवावी लागते आणि हे गुंतवणुकीचा एक तोटा आहे, की कधी बाहेर पडायचं हे कळत नाही. ट्रेडिंगमध्ये टेक्निकल एनालिसिसचा वापर करून तुम्ही ठरवू शकता केव्हा बाहेर पडायचं. पण गुंतवणुकीमध्ये शक्यतो असं केलं जात नाही. पुढचा जो तोटा आहे, तो म्हणजे चांगले स्टॉक्स शोधणं हे फार अवघड आहे. बरेच लोकं आपल्याला उदाहरण देतात, की 1993 ला जर तुम्ही Infosysमध्ये गुंतवणूक केली असती, तर आज तो 1000 पटीने वाढलेला आहे, 2000 पटीने वाढलेला आहे. बजाज फायनान्स, डिव्हिज लॅब, डॉक्टर रेड्डीज असे बरेचसे उदाहरणं आहेत, जे खूप पटीने वाढलेले आहेत. पण मित्रहो, जेव्हा याचे आय-पी-ओ मार्केटमध्ये आले, तेव्हा कुणाला माहिती होतं का, की पुढच्या 20 वर्षात ह्या कंपन्या इतक्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करणार आहेत. तर हे शोधणं फार अवघड असतं. आजसुद्धा पुढच्या 20 वर्षात कोणत्या कंपन्या मल्टीबॅगर होतील, हे सांगणं फार अवघड आहे. म्हणून बरेचसे लोकं डायव्हर्सिफिकेशन करतात. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या फंडामेंटली चांगल्या कंपन्यांमध्ये घालतात. 10 मधल्या 2-3 कंपन्या जरी मल्टीबॅगर झाल्या, तरी तुम्हाला ओव्हरऑल पोर्टफोलिओवर खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळू शकतो. पण हे स्टॉक्स शोधणं हे अवघड आहे. आता आपण जाणार आहोत ट्रेडिंगकडे. जसं आधी सांगितलं ट्रेडिंगमध्ये तुम्ही एकतर तो व्यवसाय म्हणून मानायचा असतं, ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता ट्रेडिंगला.
ॲक्च्युअल गुंतवणूक असते ती पॅसिव्ह असते आणि ही ट्रेडिंग ही ॲक्टिव्ह असते. म्हणजे तुम्हाला रेग्युलरली वॉच करावा लागतो, स्क्रीनसमोर बसावं लागतं आणि तुमचं जे काही नियोजन आहे ट्रेडिंगचं त्याला फॉलो करावं लागतं. तर ट्रेडिंगमध्ये सगळ्यात मुळात डिफरन्स हा आहे की ट्रेडिंगमध्ये जर लॉस झाला तुम्हाला तर तो बुक करायचा असतो. जितका छोटा लॉस तितका तुम्ही जास्त सर्व्हाइव्ह होण्याची शक्यता वाढते. तर ट्रेडिंगचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर एक तर तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकता, इंडेक्समध्ये ट्रेड करू शकता. स्टॉक्समध्ये तुम्हाला मिड कॅप, लार्ज कॅप भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. डिलिव्हरी बेस्ड जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर. जर तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं असेल, तर तुम्हाला लिमिटेड स्टॉक्समध्येच ट्रेड करायला मिळेल. पण याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त असल्यामुळे बऱ्याच अंशी लोकं ट्रेडिंगमध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्सकडे जायला बघतात. ते तुमच्या कॅपिटलवरती डिपेंड करतं. आता ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर कोणत्या पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे? तर ट्रेडिंगमध्ये टेक्निकल एनालिसिसचा स्टडी करणं फार गरजेचं आहे. टेक्निकल एनालिसिस म्हणजे हिस्टॉरिकल प्राइसेसचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे चार्ट्स. तर चार्ट्सला योग्य पद्धतीने रीड करून आणि चार्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळे इंडिकेटर्स जे बनवले गेलेले आहेत, त्यातला जो तुम्हाला सुटेबल वाटेल त्या इंडिकेटरचा वापर करून अमुक अमुक स्टॉक काही दिवसासाठी बाय केलेला चांगला की सेल केलेलं चांगलं याचा अंदाज घेऊन जर तो तुमचा अंदाज जरी चुकला तरी ह्या प्राइसला मी बाहेर पडणार असं ठरवून अमुक अमुक एका स्टॉकमध्ये तुम्ही एकतर बाय करायचं असतं आधी किंवा सेल करायचं असतं आणि काही दिवसानंतर जे ठरवलेली तुमची वेळ आहे त्याच्यानंतर जर तो स्टॉक तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रॉफिटमध्ये आला तर तुम्हाला प्रॉफिट बुक करायचा असतो. जर अपेक्षेच्या उलटं जाऊन तो लॉसमध्ये गेला तर तुम्हाला लॉस बुक करायचं असतं आणि हे तुम्हाला कंटिन्युअस बेसिसवरती रेग्युलरली करायचं असतं. आता ट्रेडिंगच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही लोकं इंट्राडे ट्रेड करतात म्हणजे त्याच दिवशीची पोझिशन घ्यायची आणि त्याच दिवशी क्लोज करायचं. काही लोकं पोझिशनल 2-3 दिवसासाठी घेतात. आज घेतला आणि 3 दिवसानंतर विकला. आज विकला 3 दिवसानंतर बाय केला. किंवा 2 आठवड्यासाठी थांबलो, 3 आठवड्यासाठी थांबलो आणि याचं ठराविक स्ट्रॅटेजी जी आहे ती ज्या त्या व्यक्तीनुसार डिपेंड करते. तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्ट आहे त्या पद्धतीचं ट्रेडिंगची स्टाईल तुम्ही निवडू शकता. आता ट्रेडिंग हे कोणासाठी उपयुक्त आहे? तर ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर त्याला बिझनेस म्हणून पाहणार असाल, तर तुम्ही ट्रेडिंग करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही पार्ट टाईम जॉब करत असाल किंवा व्यवसाय करत असाल आणि जितका जेव्हा केव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी ट्रेडिंग करतो असं ठरवलं मित्र तर बऱ्याचदा तुम्हाला अपयश येण्याची शक्यता वाढते. जे डेडिकेटेडली ट्रेडिंग ॲज अ बिझनेस करतात त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं महत्त्वाचं पॉइंट म्हणजे जर तुमच्याकडे रिस्क घेण्याची कुवत नसेल आणि मार्केटमध्ये ज्या पद्धतीचे फ्लक्च्युएशन्स होतात, ज्या पद्धतीचे लॉसेस होतात ट्रेडिंगमध्ये, ते जर पचवायची तुमच्याकडे कुवत नसेल, तर ट्रेडिंग हे तुमच्यासाठी नाही आहे. पण जर तुमची रिस्क टेकिंग ॲपेटाईट जर जास्त असेल, तर तुम्ही ट्रेडिंगचा नक्की विचार करू शकता. आता परताव्याच्या अपेक्षा गुंतवणुकीच्या मानाने जसं मी आधी सांगितलं, ट्रेडिंगमध्ये तुम्हाला भरपूर छान रिटर्न्स मिळू शकतात. काही लोकं गुंतवणुकी इतकेच 15% ते 17% रिटर्नला खुश होतात. काही लोकांना वर्षाकाठी 50% हवे असतात. काही लोकं 100% वरती सुद्धा खुश राहत नाहीत. त्यांना 200-300% हवे असतात आणि ते मिळू शकतात. कारण का ट्रेडिंगमध्ये जितकी रिस्क घ्याल त्या पद्धतीचे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. ट्रेडिंगचे फायदे काय? तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीपेक्षा नक्कीच जास्त परतावा मिळू शकतो जर योग्य पद्धतीचं ट्रेडिंग केलं तर. हे कशामुळं पॉसिबल आहे? तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये लिव्हरेज मिळतं. आता जर तुम्ही इंट्राडेमध्ये पूर्वी मार्जिन असायचं, हल्ली ते बंद झालेलं आहे. त्याच्यामुळं इक्विटी बेस्ड जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला लिव्हरेज मिळणार नाही मित्रहो. पण जर तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला समजा तुमच्या अकाउंटमध्ये ₹2,00,000 असतील. तर तुम्ही त्या ₹2,00,000 वरून 10,00,000ची पोझिशन घेऊ शकता. थोडक्यात काय तर तुम्हाला ₹8,00,000 बिनव्याजी कर्ज म्हणून दिलं जातं. ब्रोकरकडून असेल किंवा एक्सचेंजकडून असेल. तर हे बिनव्याजी कर्जाचा वापर करून जर तुम्ही योग्य पद्धतीची स्ट्रॅटेजी बनवून ट्रेडिंग केलंत, तर तुमच्या मूळ ₹2,00,000च्या कॅपिटलवरती वर्षाकाठी भरपूर चांगल्या पद्धतीचा परतावा मिळू शकतो आणि तो नक्कीच इन्व्हेस्टमेंट किंवा कोणत्याही साधनांना बीट करतो. दुसरा एक महत्त्वाचा फायदा ट्रेडिंगचा जो इन्व्हेस्टमेंटमध्ये काय कोणत्याच ॲसेट क्लासेसमध्ये नाही, की तुम्ही आधी स्टॉक विकायचा आणि तो खाली पडल्यानंतर बाय करायचा.
हे कुठेही पॉसिबल नाही मित्र. तुमच्याकडे नसलेली वस्तू तुम्ही विकायची आहे का, तर त्याची किंमत नंतर कमी होणार आहे आणि कमी झाल्यानंतर बाय करायचं आहे. हा जो ॲडव्हांटेज आहे ट्रेडिंगमध्ये, तोच तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये यशस्वी करण्यासाठी मदत करू शकतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त तुम्ही बाय करायचं असतं आणि वाट पाहायची असते. पण ट्रेडिंगमध्ये नजीकच्या काळासाठी समजा मार्केट जर खाली जाणार असेल, करेक्शन होणार असेल, तर तेव्हा सुद्धा तुमचं प्रॉफिट घेण्याचं जे मशीन आहे ते चालू ठेवू शकता. गुंतवणुकीपेक्षा जास्त धोक्याच्या मानाने परतावा तुम्हाला मिळतो. जे मी आधी सांगितलं, की रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स हे ट्रेडिंगमध्ये केव्हाही जर तुम्ही चेक केलं, तर ते गुंतवणुकीपेक्षा जास्त असतात. आता हे कसे काढतात? तर जर तुम्ही सिस्टम ट्रेडिंग करत असाल, तर सिस्टम ट्रेडिंगचे बरेचसे पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटर्सवरून आपण अंदाज बांधू शकतो, की आपल्याला रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स किती मिळत आहेत आणि गुंतवणुकीच्या रिटर्न्स तर आपल्याला हिस्टॉरिकली माहितीच आहे. तर याचं जेव्हा केव्हा आपण कंपॅरिझन करू, तेव्हा आपल्याला असं जाणवतं, की ट्रेडिंग केलेलं कधीही उत्तम. पण हे सिस्टम ट्रेडर्ससाठी झालं मित्रहो. जर तुम्ही डिस्क्रिशनरी ट्रेडर म्हणजे तुमच्या मनाने, तुमच्या त्यावेळेच्या भावनेनुसार जर ट्रेडिंग करत असाल, तर त्याचं रेशो कॅल्क्युलेट करणं हे फार अवघड आहे. ते त्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन येऊ शकतं. आता दुसरा एक महत्त्वाचा फायदा काय आहे? बरेच लोकं म्हणतात, की "अरे मार्केट गेले 3 महिने झाले एका छोट्या रेंजमध्येच आहे." म्हणजे समजा 16,500 ते 17,000 ह्याच रेंजमध्ये आहे. तर इन्व्हेस्टरला तर नक्कीच याच्यातून जास्त काही रिटर्न्स काढता येत नाहीत. कारण का तो वाट पाहत असतो मार्केट वरती जाण्याची. पण ट्रेडर खालती नाही गेला स्टॉक किंवा इंडेक्स वरती पण नाही गेला, तरीसुद्धा कमवू शकतो. कसं? तर ऑप्शन्समध्ये अशा काही स्ट्रॅटेजीज असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्शन न्यूट्रल म्हणजे मार्केट जेव्हा दिशाहीन असेल, वरती पण जात नाही, खाली पण जात नाही आणि एकाच रेंजमध्ये राहतं, तेव्हा सुद्धा मित्रहो तुम्ही पैसे कमवू शकता आणि हा ॲडव्हांटेज केवळ आणि केवळ ट्रेडिंगमध्ये मिळतो. करायला सोपा आहे का? नक्कीच नाही. पण एक साधन म्हणून नक्कीच तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं वापर करू शकता. आता ट्रेडिंगचे तोटे काय आहेत? सर्वात मोठा तोटा म्हणजे हा खूप स्ट्रेसफुल व्यवसाय आहे मित्रो. ताणतणाव याच्यामध्ये खूप असतो. दुःख, वेदना, तणाव, स्ट्रेस, चिंता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी खूप मोठ्या पद्धतीने तुमच्या समोर येतात. जर तुम्ही ट्रेडिंग हा तुमचं करियर म्हणून निवडलं तर. जर तुमची हे सगळं सोसण्याची तयारी असेल, तरच तुम्ही याच्यामध्ये यावे. ट्रेडिंगमध्ये जसं आधी सांगितलं, खूप वेळ द्यावा लागतो. हा बिझनेस म्हणून जर ट्रीट केला, तर तुम्ही लाँग रनवर सक्सेसफुल होऊ शकता. खूप वेळ द्यायचा म्हणजे काय? तर फक्त मार्केट चालू असताना स्क्रीनसमोर बसून चालत नाही मित्र. तुम्हाला योग्य पद्धतीचं नियोजन करावं लागतं. चार्ट्सचा, पॅटर्नचा स्टडी करावा लागतो. स्ट्रॅटेजी तुम्हाला डिराईव्ह करावी लागते. मार्केट अवर्स नंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टींवरती काम करणं गरजेचं असतं. मानसिक अवस्था जी आहे, ती खूप मोठ्या पद्धतीनं याला कॉन्ट्रिब्यूट करते. जर ती चांगली नसेल, तर ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होणं हे फार अवघड आहे. सिस्टमचा धोका, बाह्य धोका म्हणजे काय? जरी तुम्ही तुमच्या शिस्तीने ट्रेडिंग करत असाल, पण समजा ब्रोकरच बँकरप्ट झाला, दिवाळखोरीत गेला किंवा एक्सचेंजच जर बँकरप्ट झालं, तर तुम्ही काहीही करू शकत नाही. तर ही सिस्टमॅटिक रिस्क जी आहे मित्रहो, ही ट्रेडिंगसाठी नेहमी लागू राहते. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही घेतलेले स्टॉक्स जे आहेत, ते NSDL, CDSLकडे असल्यामुळे ते कधीही गायब होऊ शकत नाहीत रातोरात. पण ट्रेडिंगमध्ये तुमचं कॅपिटल रिस्कला असल्यामुळे बऱ्याच अंशी ते धोक्याचं असतं. जर असं काही जी अपेक्षित न केलेला एखादा जर इन्सिडन्स घडला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे पैसे जाण्याचा धोका राहतो. ट्रेडिंगमध्ये लाँग रनवर सातत्याने यशस्वी होण्याचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं, ते जास्तीत जास्त 2 किंवा 3% आहे. हे वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या स्टडीमधून सापडण्यात आलेलं आहे, हे शोधण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवायला नक्कीच हरकत नाही. त्याच्यामुळे मित्रहो 100 मधले जर 2 किंवा 3च लोकं सक्सेसफुल होणार असतील, तर तुम्ही असा व्यवसाय केलेला चांगला आहे का? हे एक चांगल्या पद्धतीने तुम्ही आत्मनिरीक्षण करा आणि मग त्याच्यामध्ये यायचं की नाही ते ठरवा. ट्रेडिंगचा दुसरा एक तोटा म्हणजे तुम्ही इतर खर्च म्हणजे जे ट्रान्झॅक्शन्स असतात, हे कंटिन्युअसली तुम्ही इंट्राडे असेल किंवा पोझिशनल असेल, तर गुंतवणुकीच्या मानाने बऱ्याचदा तुम्ही ट्रेडचे निर्णय घेतल्यामुळे तुमचा खर्च साहजिकच वाढतो आणि हा खर्च तुम्हाला तुमच्या नफ्यातून वजा करावा लागतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला नेट प्रॉफिटेबल राहायचं असेल, तर हा खर्च प्रॉफिट म्हणून कमवावाच लागतो, पण आणखीन त्याच्यापेक्षा जास्त कमवला तरच ते पैसे तुमच्या हातात राहतात. आणि मग त्याच्यानंतर येतो इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्स गुंतवणुकीला तुम्हाला
लाँग टर्मसाठी 10% इन्कम टॅक्स लागू होतो, 10% पण इथे जर तुमची गुंतवणूक प्रॉफिट हा समजा 10 लाखापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही 30% ब्रॅकेटमध्ये जाता मित्र. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला इन्कम टॅक्स सुद्धा जास्त द्यावा लागतो. काही दिवसापूर्वी मी Twitterवरती हे चित्र टाकलं होतं मित्र. ट्रेडिंग आणि गुंतवणूक याच्यामधला फरक काय? तर वॉरन बफेचे जे गुरु आहेत बेंजामिन ग्राहम त्यांनी एकदा सांगितलं होतं, की अल्प काळासाठी ट्रेडिंग असतं आणि ते मतदान यंत्रासारखं काम करतं आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक असते आणि ते वजन काट्यासारखं काम करतं. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये खाली काय लिहिलेलं आहे ते वाचा. तुम्हाला समजेल की या दोघांमधला नक्की फरक काय आहे. आता आपण थोडक्यात समरी बोलूयात. गुंतवणूक म्हणजे माझ्यासाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला आरामात रिलॅक्समध्ये एखाद्या गुंतवणुकीच्या साधनामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि त्याला कंटिन्युअसली जर मॉनिटर करायचं नसेल तर तुम्ही गुंतवणूक म्हणून निवडू शकता. ट्रेडिंग हा खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, ताणतणावाचा जॉब आहे. व्यवसाय म्हणून त्याला निवडावं लागेल. नक्कीच परतावा चांगला मिळेल, पण तो स्ट्रेस सहन करण्याची तुमची तयारी असायला हवी. प्रॉपर प्लॅनिंग असायला हवं. गुंतवणूक ही हळू-हळू वाढते. नक्कीच वाढते, पण हळू-हळू वाढते. म्हणूनच या चित्रात मी गोगलगाय दाखवली आहे. ट्रेडिंग जर तुम्ही योग्य पद्धतीने कराल, लिव्हरेजचा योग्य पद्धतीने वापर कराल, तर तुमची ग्रोथ एक्स्पोनेन्शियली होऊ शकते. कारण आलेला नफा परत तुम्ही हा तुमच्या बिझनेसमध्ये घालून वर्षाकाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या कितीतरी पटीने रिटर्न्स घेऊ शकता. पण हे सर्वांना शक्य होतं का मित्रहो? नाही. ट्रेडिंग बाहेरून दिसताना खूप सोपं वाटतं, पण आतून पाहिलं तर ते खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये तुमची जिद्द, तुमचं डेडिकेशन, तुमचं प्लॅनिंग बऱ्याचशा गोष्टीचा कस लागतो. पण करण्यासारखी गोष्ट आहे का? तर नक्कीच आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीचं डेडिकेशन द्यायची तयारी असेल, शिकण्याची तयारी असेल, टेक्निकल एनालिसिस असेल, मार्केटचं एक्सपिरियन्स जर तुम्ही प्रत्येक महिन्याकाठी वाढवत नेलात, तर भलेही पुढच्या महिन्यात तुम्हाला ट्रेडिंग जमणार नाही, पण काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर नक्कीच तुम्ही सक्सेसफुली ट्रेडिंग करू शकता. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धती मी हळू पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे मित्रहो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुढच्या काही महिन्यांमध्ये मी खूप छान-छान व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.